वेळे मात्र गोलंदाजी करेल तेव्हा राहू दे ना, खेळ ना आता तू खेळ. निश्चितच इथे मात्र 2 बॉलची पेनल्टी असेल कारव संघाला. इथे मात्र पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज राकेशला पाहू शकाल तर स्ट्रायकर फलंदाज कुणाल. नॉन स्ट्रायक राकेश आणि कुणाल. नॉन स्ट्रायकर म्हटलं राकेशला पाहू शकाल. स्ट्रायकर फलंदाज असेल आपला कुणाल. पहिला चेंडू पेस करत असताना कुणालला पाहू शकाल. मात्र चान्स डायरेक्ट हिट. पहिला गडी घरात पहिला आदरात लागत असताना राकेशच्या स्वरूपात उंबरवडे या संघाला पहिला गडी बाद. हो उंबरवडे या संघाचा निश्चितच इथे मात्र पंच थोडा फास्टली घ्यायचंय. निश्चितच पहिल्या चेंडू ते पहिला गडी मात्र ढगाळचा रस्ता दाखवलाय राकेशांना. राकेशांनी निश्चितच सामना तर 3 षटकाचा असेल. चला टाइमपास करू नका. इथे मात्र चेंडू चेंडू मात्र सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणालच्या बॅटमधून हा हँडसम षटकार. चला निश्चितच एक षटक समाप्तीनंतर कुठल्याही मात्र प्लेअर घेतला जाणार नाही आतमध्ये. याची कारव संघाने नोंद घ्यायची. कुठल्याही प्रकारचा प्लेअर मात्र आतमध्ये घेतला जाणार नाही कारव संघाने. 1 ओव्हर समाप्तीनंतर. चला या षटकातील मात्र तिसरा चेंडू असेल गोलंदाज राकेश कडून. पुन्हा एकदा उंचावर मारलाय चेंडूला सरळ पाठवून दिलंय. क्षेत्ररक्षक येतील जज करतील त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा येणारा दुसरा हा हँडसम षटकार. बारा आकड्यावरती निश्चितच. पंच चला सामना चालू करा. विलंब करू नका. बघा कारव संघ तुम्हाला परत एकदा 2 रनची पेनल्टी दिली जाईल. लवकरात लवकर सामना उरकवा. आधीच उशीर झालाय. तुम्हाला वारंवार वॉर्न केलं जातंय. तुम्ही सांगून ऐकत नाही. कोणत्याही नियमाचं पालन करत नाही. बघा काही नियम कमिटीकडे देखील असतील. याची नोंद घ्या. दोन्ही संघांनी जो कमिटी निर्णय देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आता मात्र 3 चेंडूची फेकी केले गेले. 2 षटकार आलेत बॅक टू बॅक. पाहावं लागेल. तिसरा देखील मिस टायमिंग स्टॉक होता. निश्चितच हा डॉट चेंडू होतोय. एस्टनच्या वरून जाणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू. अजूनही मात्र पहिल्या षटकामधील पॉवर प्लेच्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला सरळ पाठवून दिलंय. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येणारा कुणालच्या बॅट मधून तिसरा षटकार. असेल इथे मात्र गोलंदाज राकेशवर मात्र जबरी हल्ला चढवला जातोय फलंदाज कुणाल कडून. शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळायचा चेंडू होता परंतु चेंडू मात्र डॉट होतोय. पहिल्या षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंत धावफलक जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. 1 बाद 18. चला नेक्स्ट गोलंदाज कारव संघाकडून तयार राहा. तसेच नेक्स्ट बॅट्समन देखील तयार राहा उमरवडे संघाकडून. चला पंच मॅच बॉल आलाय. मॅच बॉल द्यायचा पंच. पंच रोहिदास निरगुडा लक्ष द्या. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचंय. इथे मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. कुणालला पाहू शकाल.
इथे मात्र पहिल्याच षटकामध्ये मात्र राकेश या फलंदाजाला ते झाबरी मार दिला जातोय. इथे मात्र कुणाल या फलंदाजाने मात्र 3 षटकार टाकून धाव संख्येने पोहोचले ते 18. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज एकनाथ जबाबदारी असेल उमरडे संघाची. फुलवलेचा चेंडूला टॅप करायचा होता. निश्चितच एक फुलवलेचा चेंडू होता, चेंडूला भिरकावून देत होता परंतु फलंदाजाला काही जमलं नाही. निश्चितच इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते गोलंदाज कुणालकडून. एकनाथला मात्र कुठेतरी कुणाला जास्तीत जास्त स्ट्रायकवर आणण्याचं काम करावं लागेल आणि त्या मात्र धावफलक स्थिरावेल. आता मात्र लेग साइड ठेवून ठेवलेला चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट एकनाथच्या बॅट मधून येणारा हा हँडसम षटकार. निश्चितच इथे मात्र उंबरवडे संघाचे मात्र फलंदाज वारंवार षटकाराची भाषा बोलत आहेत. इथे मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचे मात्र सिंगल या डबल घेतले गेले नाही. निश्चितच कुणालने मात्र 3 षटकार ठोकले. एकनाथ आला, एकनाथ एक बॉल डॉट झाला, दुसरा षटकार ठोकला. पाहूया तिसरा चेंडू कुणाल यांचा एकनाथसाठी. एकनाथ मात्र एक तगडा फलंदाज. पुन्हा एकदा डॉट चेंडू. निश्चितच कुणालला मात्र थांबवलं गेलंय. एकनाथने मात्र स्वतःवर भरोसा दाखवलाय. थोडा स्पीडली घ्या पंच, अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. निश्चितच खंडीच्या पाडा संघासाठी मात्र लक एक बायच्या स्वरूपात मिळाले आणि फायनलला जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा फुलवलेचा चेंडूला गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू एक टप्पा घेत सरळ झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा एक त्याच्या बॅट मधून. मास्टर निश्चितच धावफलक मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसवणाऱ्या 28 आकड्यावरती. अजूनही येणारे दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकर फलंदाज एकनाथला मात्र चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण अद्याप. पुन्हा एकदा पाहावं लागेल. निश्चितच पंचांना मात्र संधी दिली कवायत करण्याची. निश्चितच वाईट चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज कुणालकडून. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी केली जाते गोलंदाज कुणालकडून. आणि आता मात्र एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल धावफलकावरती. निश्चितच एक संख्येने मात्र धावफलक पुढे सरसवणार 29 आकड्यावरती. निश्चितच आमचे एक गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती निश्चितच हरचंदजी निरगुडा पेशाने ग्रामसेवक असणारे यांचा मित्र आत्ताच आगमन झालंय. त्यांचं देखील या मंडळाच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील एक 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले असेल. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने आणि मैत्री चषकाच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. जातोय मैदानाकडे. इथे मात्र 5व्या चेंडूवर मात्र 2 धावा येतील धावफलकावरती. अजूनही षटकातील मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे मात्र उंचावर मारायचा होता परंतु चेंडू मात्र डॉट येतोय. शेवटच्या बॉलवरती मात्र डॉट चेंडू येतोय. नवीन गोलंदाज येतील गोलंदाज ट्रॅकवरती. चला दुसरा गोलंदाज लगेच या. तुमचे वडील तुम्हाला शोधत आहे. आदित्य गावंडा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. चला सामन्याला सुरुवात करा. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती लकीला पाहू शकाल. लकीला मात्र लक फॅक्टर ऑन करावं लागेल कारव संघासाठी. आणि आता मात्र एकनाथ आणि कुणाल मात्र षटकार आणि चौकाराची भाषा बोलतात दिसते. अद्याप मात्र 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 31 अशी. ज्या कुणालने मात्र 3 षटकार दाखवले तोच कुणाल मात्र आता स्ट्रायकर आणण्याचं काम केलंय फलंदाज एकनाथने. पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने चेंडू खेळून काढलाय. पाहूया इथे मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न असतील. इथे मात्र थोडेसे अडचणीत आणलं होतं फलंदाज कुणाल यांना परंतु इथे सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. आणि इथे मात्र 2ने धावफलक पुढे सरसरणार 33 आकड्यावरती. कुठेतरी 40 ते 45 धाव मात्र धावफलक मात्र नेऊन ठेवायच्या इराद्यात असतील फलंदाज कुणाल आणि एकनाथ. अजूनही कुणालला मात्र शांत ठेवले गोलंदाज लकीने.
आता मात्र लेग साइड चलवलं चेंडू, चेंडूला पाहावं लागेल निश्चितच. चेंडू मात्र चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहावं लागेल, पंचांचं डिसिजन येणं बाकी. निश्चितच पंचांचं डिसिजन येणं बाकी. चौकार निश्चितच एक चांगला चौकार आला कुणालच्या बॅटमधून. या चौकाराने मात्र 10 फलक जाऊन पोहोचेल ते 37 आकड्यावरती. 1-37. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या हाणामारीच्या षटकामधले. कुठेतरी मात्र 10 फलक 45 ते 50 च्या घरात नेण्याचं काम करताय फलंदाज कुणाल आणि एकनाथ. पुन्हा एकदा उंचावर मारायचा प्रयत्न तिथे मात्र स्वतःला थांबवलं गेलं निश्चितच. स्ट्राईक मात्र कुणालकडे ठेवणं गरजेचं असेल. तर विनंती असेल ग्रामस्थ मंडळ तसेच खडकवाडी क्रिकेट संघ ज्याचे स्वयंसेवक बाउंड्री लाईनच्या बाजूला जाऊन थांबायचे. शेवटचे सामने ते फायनल आहेत. फायनलचे सामने पाहतोय आपण. सर्वांनी थांबायचे, कुणाचाही अन्याय होणार नाही याच्यासाठी. पुन्हा एकदा मात्र ऑफ टेकून टाकलेला चेंडू, चेंडू मात्र डॉट जातोय. इथे मात्र लगातारचे 2 चेंडू मात्र डॉट फेकले जातात गोलंदाज लकीकडून. अजूनही शेवटच्या षटकामधील मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र पाहावं लागेल कुणालच्या बॅटमधून षटकार की चौकार येतोय 2 चेंडूवरती, की लकी मात्र ते चेंडू डॉट फेकतोय. चला एकनाथ उशीर लावू नका. चला निश्चितच एकनाथना मात्र कायचा कान मंत्र देत असताना कुणाल यांना. तर दातील जोडी संघ आपण एका साईडला येऊन राहायचंय. लगेच तुमचा टचविन केला जाईल सामन्यानंतर. पंच चला उशीर लावू नका. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू, मिस टायमिंग स्टॉक आहे. झेल काढी क्षेत्ररक्षक येतील. साधा सोपा झेल ते टिपला जातोय. क्षेत्ररक्षक होते आकाश आणि कुणालच्या खेळीचा अंत. कुणालला पाठवलाय डगआउट मध्ये. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अर्जुनला पाहू शकाल. इथे मात्र 4थ्या क्रमांकावरती प्रचारण केले अर्जुनला. शेवटचा चेंडू असेल षटकातील. या चेंडूवर मात्र एक केरी दुहेरी धावेल तरी सामनादार पकड मजबूत करेल निश्चितच. डॉट चेंडू इथे मात्र लकीने कमबॅक करून दिलाय कारव संघाला. निश्चितच 6 धावा खर्च करून 1 गडी बाद केला गेलाय. धाव फलक जाऊन पोहोचले 37 आकड्यावरती. येणारे 18 चेंडू 38 धावांची गरज असेल कारव संघाला. चला एकनाथ सॉरी आपलं उंबरवडे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला कारव संघ लगेचच्या बाहेर आणि आपले सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये उतरा. चला तर क्षेत्ररक्षण लावून घ्या उंबरवडे संघ. ऐका लक्ष द्या. तुम्हाला आम्ही पहिलेच सांगितलं होतं काही नियम हे पंच कमिटीकडे असतील आणि ते आम्ही लावले गेलेत. इथे मात्र 2 बॉलांची पेनल्टी दिली, त्यासाठी 2 बॉलाची पेनल्टी दिली. चला एकनाथ सॉरी उंबरवडे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इथे मात्र तुम्हाला एक काम चालेल का? रनाची पेनल्टी देतो, बॉल कमी वाढवतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सामना सुरू करा. आपल्याला कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. अद्याप आपल्याला सामन्याचे पाणी खेळवायचे आहेत आणि आज जर सामने ओळखले नाही तर लोक शेवटी आपल्या आयोजनाला नाव ठेवतील. याकडे लक्ष द्या पंच. निश्चितच येणारे 16 चेंडू असतील. 16 चेंडू मध्ये तुम्हाला 38 धावांची गरज असेल. निश्चितच आमचे साथी समालोचक असतील सोनूजी आगिवला सर आम्हाला माहिती पोहोचत असताना जे आपण ब्लॅक स्क्रीनच्या राईट साईडला कटआउट पाहतोय
सन्माननीय हरिचंद्रजी निरगुडा यांच्या माध्यमातून इथे मात्र या स्पर्धेसाठी मात्र तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आलंय. निश्चितच 10,000 रुपये कॅश प्राइज असेल त्यांच्या माध्यमातून. पेशाने ग्रामसेवक आहेत. निश्चितच या स्पर्धेसाठी मात्र एक चांगलं बक्षीस दिले. निश्चितच आता इथून मात्र येणारे चेंडू असतील 16. धावसंख्या करायची ती 38. याच्या पुढील सामना असेल 2 षटकांचा खेळला जाईल. हे दोन्ही संघांनी नोंद घ्या. विजय संघ विपक्ष दातिरची वाडी करणारा विनंती असेल की त्यांनी पहिली ओव्हर समाप्त झाल्यानंतर स्टेजच्या लेफ्ट साईडला येऊन थांबायचं आहे. लगेच टॉचिंग केला जाईल. इथे मात्र सलामीच्या जोडीमध्ये रवाना झाले राकेश आणि प्रथमेश. पंच चला सामन्याला सुरुवात करा. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक होते. गोलंदाज सज्ज झालाय. नवनाथला पाहू शकाल. इथे मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. नवनाथला पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नवनाथ. पहिला चेंडू कोलर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता फलंदाज राकेशांचा, पण चेंडू मात्र काही बॅटवर आला नाही. निश्चितच आणि डॉट चेंडूची सांगता करते गोलंदाज नवनाथ. निश्चितच जे सुकवाच्या लास्ट मध्ये मात्र जय संघाने मात्र फसवलं गेलंय ना, त्या संघांना मात्र या आयोजनामध्ये जो परत आयोजन राहील तो परत त्यांना एंट्री दिली जाणार नाही, अशा आयोजकांचा निर्णय आहे. तर जे संघ फसवले गेलेत ना त्यांना मात्र या आयोजनामध्ये जो परत आयोजन करतील ऑर्गनाइज कमिटी खडकवाडी तोपर्यंत त्यांना मात्र त्या आयोजनामध्ये घेतलं जाणार नाही. निश्चितच आता मात्र कुठेतरी संघाचा खातं ओपन केलं जातं 1 या धावे संख्येने. अजूनही षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या पॉवर प्लेचा षटक असेल. या षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक. निश्चितच आता मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं प्रथमेच्या फलंदाजाला. पहिला चेंडू खोलवर टाकायचा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक सरत लागलेली, परंतु इथे मात्र चेंडूला अडवला गेलाय आणि निश्चितच 2 धावा येतील. पंच लक्ष असू द्या, शेवटचा चेंडू असेल. हा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र धावफलक कुठेतरी जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. या चेंडूवर मात्र मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये मात्र मजा येईल बघायला. निश्चितच फलंदाज देखील तेवढा ताकदीचा पाहतोय आपण. प्रथमेश चेंडूला उडवलंय. झेलची संधी असेल. 3 ती गाडा आणि काम बी गाडा. झेल सोडले कुणाची, मी म्हणतो झेल सोडले कुणाची. निश्चितच इथे मात्र झेल सोडली प्रथमेशची. षटक समाप्त झालाय. पंच रिव्ह्यू घेतला गेलाय रनआउट साठी. निश्चितच चेक केला जाईल. इथे मात्र रनआउट साठी चेक केला जाईल. फलंदाज सेफ असतील. पंच फलंदाज सेफ आहेत. 2 धावा असतील. 2 धावा असतील. धावफलक जाऊन पोहोचलंय 5. एक षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 5. येणारे 12 चेंडू 33 धावांची गरज असेल करावं संघाला. चला पंच उमरवेड्या संघाला ताकीद द्या. नवीन गोलंदाज या बघा. आता पुढील मॅच साठी विनंती करतो दातेचवाडी संघ आणि विजय संघ. डगआउट मध्ये जर 11 खेळाडूपैकी दुसरा खेळाडूला लगेच संघाला पेनल्टी दिली जाईल. हे सर्व संघांनी नोंद घ्या. 11 खेळाडू अतिरिक्त कोणी नसावं इथे. सर्व संघांना विनंती आहे की 11 खेळाडूपेक्षा इथे जास्त कोणी आणू नका आणि तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी आला गोलंदाज किरणला पाहू शकाल. स्ट्रायकर तेवढंच ताकदीचा फलंदाज असेल राकेश. एका आगळ्या वेळेस स्टॅनली केल्याचा प्रयत्न आहे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडूला भिरकावून दिलं. एकनाथकडून मात्र चुकी होणार नाही आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात पाहावं लागेल. फलंदाज पुन्हा एकदा मात्र तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय.
तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं गेलं निश्चितच पाहिलं जाईल निश्चितच तिसरे पंच पाहतील आउट की नॉट आउट आधीच डिसिजन देऊ नका इथे मध्ये थर्ड पंचाकडे रेफर केलं गेलंय बोल लागलाय ना तो काय स्टम लागलाय आउट निश्चितच फलंदाज बाद असतील इथे मात्र बॅट हवेत होती इथे मात्र एक धाव एक विकेट एकवटली जाईल धावफलकावरती नवीन फलंदाज असेल कुणाल निश्चितच या क्रीडांगणाचे मालक असतील अजयजी विषय यांचं देखील इथं शुभ आगमन झालंय त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने सहर्षपूर्वक स्वागत करतोय दादा या आपण तुमचं मोस्ट वेलकम असेल नक्कीच या आपण जे क्रीडांगण पाहतोय त्याचे मालक अजयजी विषय साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमचं देखील या शृंखलेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल या साहेब आपण आला तुम्ही आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली निश्चितच या क्रीडांगणाचे मालक असतील अजयजी विषय साहेब या साहेब तुमचं मोस्ट वेलकम चला सामन्याला सुरुवात करा पंच लगेच सामना सुरू करा येणारे 11 चेंडू असतील 32 धावांची गरज असेल अजूनही मात्र सामना बॅलन्स पाहायला मिळतो दोन्ही संघाकडून पुन्हा एकदा मात्र इथे मात्र हलकीच्या चेंडूला खेळून काढला निश्चितच इथे मात्र एक धाव येईल धावफलकावरती चला पंच लगेच सामना सुरू करा कुठल्या प्रकारचा विलंब करू नका इथे मात्र 10 चेंडू 31 धावांची गरज असेल अजूनही मात्र सामना बॅलन्स पाहतोय आपण दोन्ही संघाच्या बाजूने प्रथमेश्वर स्ट्राईकला आणण्याचं काम केलं गेलंय इथे मात्र पहिला षटकार प्रथमेच्या बॅट मधून येईल का आणि या प्रथमेच्या बॅट मधून पहिला षटकार सीमा पार निश्चितच येणारे 9 चेंडू आणि 25 धावांची गरज धावसंख्या धावून पोहोचले ती 3 चेंडूच्या बदले 13 धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात दुसरा षटक चालू असताना अजूनही 9 चेंडू शिल्लक असतील आणि 25 धावांची गरज असेल आता मात्र पाहावं लागेल निश्चितच पाहावं लागेल गोलंदाजाने केले चूक पाहावं लागेल पंच पाहावं लागेल निश्चितच 9 चेंडू असेल इथे मात्र 9 चेंडू असेल नक्कीच क्रिजच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय 9 चेंडू असेल आणि 9+4 अवांतर अशा 5 धावा येतील इथे मात्र गोलंदाजाने केले चूक आणि चुकीचं रूपांतर मात्र केलंय 5 धावांमध्ये इथे मात्र बॅटने धावा येत नव्हत्या परंतु इथे मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धावा दिल्या गेल्यात करण गोलंदाजाने अजूनही 9 चेंडू 20 धावांची गरज पुन्हा एकदा या बॅटची लिडिंग एज होती निश्चितच इथे मात्र पुन्हा एकदा रनाची संधी होती परंतु इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव दिली जात नाही निश्चितच प्रथमेशला मात्र स्वतःकडे स्ट्राईक मात्र ठेवावी लागेल इथे मात्र एकट्याच्या स्वरूपात 8 चेंडू 20 धावांची गरज असेल धावफलकावर धावा लावल्या गेल्या 18 धावा अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा उंचार मारताना इथे मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलंय निश्चितच एकनाथ असतील चांगली फील्ड पाहायला मिळेल एकनाथच्या माध्यमातून इथे मात्र एक धाव येईल अजून 7 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल डगआउट मधून कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका चला पंच लवकर खेळवा दातेरचीवाडी संघाला विनंती असेल यायचंय कॅप्टन लगेच टॉच विनिंग केला जाईल इथे मात्र शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील
इथे मात्र पुन्हा एकदा बॉटला टच केला आणि तिथं कुठल्याही प्रकारचे मात्र धाव इथे घेणार नाही. स्वतःकडे मात्र स्ट्राईक ठेवण्याचा माणूस असेल. चला नेक्स्ट बॅट्समॅन लगेच, नेक्स्ट बॉलर लगेच या. चला प्रथमेश स्ट्राईक वरती जा. चला उंबरवडे संघ 6 चेंडू 19 धावांची गरज असेल. 6 चेंडू 19 धावा. चला नवीन गोलंदाज इथे मात्र पुढील सामना 2 षटकांचा खेळला झाल्याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चला चला टीम मीटिंग नका करू. पंच ताकीद दे त्यांना, टीम मीटिंग करू नका. चला नवीन गोलंदाज ट्रॅकवरती आलाय राकेश. निश्चितच नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज 6 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राकेशला पाहू शकाल. 6 चेंडू मध्ये 19 धावा कुठून काढतात फलंदाज प्रथमेशला आणि 6 चेंडू मध्ये डिफेंड करायचे आहेत 19 धावा गोलंदाज राकेशला. पाहूया आता धावा मात्र कुठल्या जातील की थांबवल्या जातील. पहिला चेंडू चेंडू जेलची संधी असेल. जेल खाली क्षेत्ररक्षक परंतु थोडस फंबल पाहायला मिळालं. निश्चितच त्याचं रूपांतर 2 धावामध्ये निश्चितच. स्ट्राईक मात्र प्रथमेशकडे ठेवले गेले. अजूनही घेणारे चेंडू 5 गरज असेल 17 धावा. एखादा मोठा फटका या सामन्याची मात्र हवा काढून टाकेल. निश्चितच प्रथमेश मध्ये मात्र क्षमता पाहतोय आपण षटकार मारण्याची, मोठे फटके मारण्याची. पाहूया मोठे फटके येतील का. चला एकनाथ टीम मीटिंग करू नका, लगेच करा. 5 चेंडू 17 धावांची गरज. सामना मात्र अजूनही बॅलन्स. जोपर्यंत मात्र प्रथमेश आहे तोपर्यंत मात्र कारो संघाच्या मात्र अशा पल्लवीत असतील प्रथमेश कडून. पुन्हा एकदा मित्र ऑफ टिको टाकलेला चेंडू, चेंडू मात्र खेळून काढलाय. पाहावं लागेल इथे मात्र रनआउटची चान्स असेल. थोडासा मिस थ्रो निश्चितच. पुन्हा एकदा फलंदाज मात्र सेफ असेल. अतिशय ताणाताणीचं वातावरण पाहतोय आपण. निश्चितच येणारे 4 चेंडू 15 धावांची गरज. चला पंच लवकर सामना सुरू करा जेणेकरून आपल्याला फायनलला उशीर होणार नाही. चला येणारे 4 चेंडू 15 धावांची गरज. ह्या टायमाला एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल निश्चितच. पुन्हा एकदा मात्र इलेक्शन चेंडू, चेंडू मात्र चाललाय सीमारेषाकडे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 100% एफर्ट दिलं गेलंय आणि निश्चितच संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या गेल्यात. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय क्षेत्ररक्षकाने. ऋतिक 100% एफर्ट देत असताना आता मध्ये येणारे 3 चेंडू 13 धावांची गरज. चला बॅट्समॅन लगेच तयार व्हा. निश्चितच आता मात्र कुठेतरी थोडस मात्र सामना मात्र बॅलन्स दोन्ही संघाकडून. 3 बॉल 13 ची गरज. हे चेंडू मात्र निर्णायक ठरेल. पुन्हा एकदा उंचार मारला चेंडू, चेंडू मात्र चाललाय सीमारेषा बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधून येणारा हा हँडसम षटकार. निश्चितच आता मात्र 2 चेंडू 7 धावांची गरज. निश्चितच आता मात्र सामना मात्र खुला केलाय फलंदाज प्रशांतने. तर विनंती असेल कुणी डगआउट मध्ये आऊस देऊ नका. निश्चितच आता 2 चेंडू 7 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 2 गरज असेल 7 धावांची विजयासाठी कारो या संघाला. निश्चितच कुठेतरी पहिल्या षटकामध्ये मात्र धावा कमी ठोकल्या ना तिथे मात्र थोडस दडपण आलं कारो संघाकडे. फुलवलेचा चेंडू, चेंडूला सरळ पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधून येणारा हा हँडसम षटकार. कुठेतरी आता मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावेची गरज. चला दात्रेवाडी संघाचा कर्णधार या. दात्रेवाडी संघाचा कर्णधार लगेच या. चला टीम मीटिंग करू नका. 1 चेंडू 1 धावेची गरज. निश्चितच बघा लक्ष द्या दोन्ही संघ. चेंडू जर डॉट गेला आणि किपरने पकडला तर कुठल्याही प्रकारची धाव भेटणार नाही. आणि चेंडू जर एस्टकच्या हाताखालून निसटला तर तुम्ही धाव घेऊ शकता. बघा दोन्ही संघाला लक्ष द्या. निश्चितच आता मात्र कुठेतरी सामना मात्र येऊन ठेपलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. जर सामना आवडला असेल, प्रथमेशची बॅटिंग आवडली असेल कारो संघ तर टाळ्यांनी जोरदार स्वागत करा प्रथमेशचं.
चांगली बॅटिंग अतिशय संघाचा तारणारा ठरला जातोय तो बॅट्समन प्रथमेश निश्चितच 13 बॉल 29 धावांची भारदार खेळ करतोय तो फलंदाज प्रथमेशला पाहू शकाल एका हाती किल्ला लढताना पाहतोय चला महेश विलंब लावू नका शेवटचा चेंडू एक धाव एक चेंडू एक धावेची गरज एक चेंडू एक धाव कोण जिंकेल कोण हरेल वेळ ठरवेल चला उंबरडे वेळ करू नका रे दात्रीचीवाडी संघाचा कर्णधार आलाय का दात्रीचीवाडी संघ येऊन राहते एक चेंडू एक धाव फलंदाज स्ट्रायकर फलंदाज प्रथमेश इथे मात्र चेंडू मात्र डॉट झाला परंतु लेग बिफोरच्या याच्यामध्ये कारो संघ विजय होतोय निश्चितच लगेच बाहेर या थांबू नका चला दात्री संघ लगेच या निश्चितच इथे मात्र एका हत्ती किल्ला लढवला गेला प्रथमेशच्या फलंदाजाकडून इथे मात्र विजय झाला तो कारावा संघ हे चला लगेच बाहेर या कारो संघ लगेच बाहेर या चला दात्रीवाडी संघाचे मात्र कर्णधार इथे आलेले आहेत गणेश